तिसऱ्याचा वाद असं तिघांची भांडणं, त्यामुळे फायदा काँग्रेस करून घेते की काय असं पाहायला मिळते, कारण काँग्रेस तिथे देखील आघाडीवर आहे. आता करंजाडीमधून शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिवसेनेची ही लढत, त्याच्यामध्ये ताठरे हे पुढे असल्याचं दिसतंय. आता ही काही निकाल आणि कल आपण पाहतोय. यानंतर बघूया पुढली महत्वाची मोठी बातमी. सांगोल्यामध्ये शिवसेनेचा उमेदवार विजय झालेला आहे. मोठी बातमी, झेडपी गटातून शिवसेनेचे दादा लवटे विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे. सांगोल्यामध्ये शिवसेनेचे जे माजी आमदार आहेत शहाजी बापू पाटील यांच्या गटाचा हा उमेदवार, झेडपी गटातून शिवसेनेचे लवाटे या ठिकाणी विजय झाल्याचं पाहायला मिळतंय. आपण बघितलं सांगोला नगर परिषदेमध्ये सुद्धा बाजी मारलेली होती. शहाजी पाटलांनी त्यांना एकटं टाकलेलं होतं, ते हवालदी झालेले होते, मात्र कौल त्यांच्या बाजूने लागलेला होता. सांगोला पंचायत समितीमध्ये काय होतं ते बघणं महत्वाचं ठरणार आहे. तर हे समाडा भोसरेचे निकाल समोर आलेला होता. अश्विनी दळवी ह्या विजयी झालेल्या आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवार अश्विनी दळवी यांचा विजय झालेला आहे. तर सांगोलामध्ये शिवसेनेच्या दादा लवटे हे विजयी झालेले आहेत. तर त्यांनी बाजी मारलेली आहे. काही निकाल येत आहेत. आपण बघतोय जे रामचंद्र सांगळे भाजपचे धाराशिव मधून विजयी झालेले आहेत. अवघ्या 60 मतांनी ते विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मार्जिन कमी असलेला आपल्याला पाहायला मिळतंय, कारण अटीतटीच्या या सगळ्या लढती होत आहेत. पुढली एक मोठी आणि महत्वाची बातमी, मोहोळमधून बातमी. मोहोळमध्ये राष्ट्रवादीचे अमित व्यवहार हे विजयी झालेले आहेत. आष्टी पंचायत समिती गणाचे अमित व्यवहार हे विजयी झालेत. मोहोळमध्ये राष्ट्रवादीनं आपलं खातं उघडलेलं आहे. राष्ट्रवादीचे व्यवहार हे विजयी झालेले आहेत. आणखी महत्वाची बातमी, बारामतीमधून, बारामतीत राष्ट्रवादी आपल्याला आघाडीवर पाहायला मिळते. राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत ते आघाडीवर पाहायला मिळतात. काहीसं भावनिक असं वातावरण बारामतीमध्ये होतं. मतांची टक्केवारी घसरलेली होती. आता सिंधुदुर्गमधून मोठी बातमी, तरळेमध्ये भाजपचा उमेदवार विजयी झालेला आहे. पंचायत समितीमध्ये राजाराम जाधव यांनी विजय मिळवलेला आहे. यानंतर बघूया पुढली एक महत्वाची ब्रेकिंग बातमी येते. सिंधुदुर्गमध्ये तरळेमध्ये भाजप उमेदवार विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे. पंचायत समितीमध्ये राजाराम जाधव यांनी विजय मिळवलेला आहे. सिंधुदुर्गमधला भाजपचा हा पहिला विजय पाहायला मिळतोय. पंचायत समितीमध्ये राजाराम जाधव यांनी विजय मिळवलेला आहे. सिंधुदुर्गातल्या तळेरे गटातले ते उमेदवार आहेत भाजपचे. कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंद देखील पाहायला मिळतो आपल्याला. सिंधुदुर्गाच्या तळेरेमधून ही बातमी मोठी, भाजपनं आपलं खातं उघडलेलं आहे. पंचायत समितीमध्ये राजाराम जाधव हे विजयी झालेले आहेत. तर सिंधुदुर्गामध्ये भाजपनं खातं उघडलेलं आहे. यानंतर पुढली एक महत्वाची ब्रेकिंग बातमी आपण बघूया. सोलापुरात बोरामणी गटातून भाजप उमेदवार आघाडीवर आहे. सोलापूरच्या बोरामणी गणातली ही अपडेट आपण बघतोय. भाजप उमेदवारानं या ठिकाणी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. सोलापूरमधले आतापर्यंत 7 हा 8वा कल आहे भाजपच्या बाजूचा. पुढची बातमी संभाजीनगर मधून. संभाजीनगरात शिवसेनेनं खातं उघडलंय. अजिंठा गटात शिवसेनेचा पहिला उमेदवार विजयी झालेला आहे. शिवसेनेच्या आयशा बेगम या विजयी झालेल्या आहेत. तर शिवसेनेनं आपलं खातं उघडलंय. शिवसेनेचा पहिला उमेदवार विजयी झालाय. संभाजीनगरात शिवसेनेनं खातं उघडल्याचं पाहायला मिळतंय. अजिंठा गटामध्ये शिवसेनेचा पहिला उमेदवार विजय झालेला आहे. आयशा बेगम या शिवसेनेच्या उमेदवार विजयी झालेल्या आहेत. पुढची एक महत्वाची बातमी आपण पाहतोय. रायगडमध्ये पहिला निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने आलेला आहे. शहापूर मधून अमित नाईक हे विजयी झालेले आहेत. रायगडमध्ये खरं तर राष्ट्रवादी आणि शिवसेना आमने सामने आलेली होती. अनेक आरोप प्रत्यारोप, कोण वरचढ ठरणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. मात्र आता राष्ट्रवादीचा बाजूने पहिला निकाल आलेला आहे. अमित नाईक हे विजयी झाले. त्यानंतर बघूया पुढली एक ब्रेकिंग बातमी. सातारा शिवथर गणामध्ये भाजपला मोठा धक्का पाहायला मिळतोय. शिवथर गणात राष्ट्रवादी उमेदवार विजय झालेला आहे. एक सगळ्यात मोठी बातमी, साताऱ्याच्या शिवथर गणामध्ये भाजपला धक्का बसलेला आहे, तर राष्ट्रवादीचा उमेदवार विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी म्हणजे पवारांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केल्यापासून, पवार ज्यापासून काँग्रेसमध्ये होते त्यावेळेपासून सातारा जिल्ह्यानं ही पवारांना नेहमी साथ दिलेली आहे. आणि आता राष्ट्रवादीच्या बाजूने हे सगळे सातारकर बऱ्याच वेळेला उभा राहिलेले बघायला. उदयनराजे आणि पाटलांच्या मधली जी निवडणूक होती खासदारकीची, ती सुद्धा आपण बघितलेली होती. आता शिवथर गणामध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाले. तर साताऱ्यामध्ये भाजप एखादी सत्ता आणेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. दोन्ही राजे प्रचार मैदानामध्ये उतरले. दोन्ही राजांकडून जोर लावला गेलाय. पण आता जो पहिला निकाल आलाय त्याच्यामध्ये राष्ट्रवादीनं बाजी मारलेली आहे. सातारा शिवथर गणामध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झालेला आहे आणि भाजपला हा मोठा धक्का. आता बातमी रायगडमधून. रायगडमध्ये पहिला निकाल समोर आलेला आहे. यानंतर सिंधुदुर्गातली बातमी आपण बघतोय. पंचायत समितीमध्ये राजाराम जाधव हे विजय झालेले आहेत. सिंधुदुर्गच्या तरळे मधला निकाल येतोय. भाजपच्या बाजूने हा पहिला निकाल सिंधुदुर्गातला लागलेला आहे.
तर पंचायत समितीमध्ये राजाराम जाधव हे विजयी झालेले आहेत. आता आणखीन एक महत्त्वाची बातमी, रायगडमध्ये पहिला निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने लागलेला आहे. शहापूर मधून हा निकाल आलाय. अमित नाईक हे विजयी झालेले आहेत. तर रायगड मधल्या जनतेनं राष्ट्रवादीला आता पसंती दिल्याचं दिसतंय. पहिला उमेदवार राष्ट्रवादीचा निवडून सांगोला पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे उमेदवार विजय झालेले आहेत. मोठी बातमी, सांगोल्यामध्ये शिवसेनेचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत. सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटील हे बाजी मारताना पाहायला मिळतात. तर शहाजी बापू पाटलांची आपण जादू पाहिलेलीच होती. आता भोर मधून बातमी, भोर मध्ये भाजपचा उमेदवार विजयी झालेला आहे. वेळू गणातून भाजपच्या उमेदवाराचा विजय झालाय. भाजपनं आपलं खातं उघडलेलं आहे. भोरमध्ये आपण बघतोय भाजपनं विजय मिळवलेला आहे, कारण भोरमध्ये आता भाजपची ताकद वाढलेली आहे. काँग्रेसचे नेते त्या काळातले संग्राम थोपटे माजी आमदार हे भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. त्यामुळे आता भोर तालुक्यामध्ये भाजपची ताकद वाढली आणि ते या निकालातून सुद्धा दिसून येत आहे. खरं कारण भाजपनं खातं उघडलेलं आहे. ज्ञानेश्वर पांगरे हे विजयी झालेले आहेत. भोर तालुक्यात भाजपनं आपली यशस्वी अशी घौडदौड सुरू केलेली आहे. वेळू गणातून ज्ञानेश्वर पांगरे हे विजयी झालेले आहेत. तर बारा झेडपी हे मतमोजणी सुरू आहे आणि आता निकाल येऊ लागलेले आहेत. कुठे भाजप, कुठे राष्ट्रवादी, तर कुठे शिवसेनेनं आपलं खातं उघडलेलं आहे. त्यानंतर बघूया पुढली एक मोठी आणि महत्वाची बातमी, साताऱ्याच्या पाटखळ मधून भाजपचा उमेदवार विजय झालेला आहे. भाजप उमेदवार राहुल शिंदे हे विजय झाले आहेत. काही वेळापूर्वी आपण बघितलं राष्ट्रवादीचा एक उमेदवार विजय झाला होता. आता दुसरीकडे पाटखळ मधून राहुल शिंदे भाजपचे उमेदवार विजय झाले. तर साताऱ्यामध्ये नेमकं काय होत आहे? साताऱ्याची जनता राष्ट्रवादीला साथ देते पुन्हा की भाजपला पाहावं लागेल? आणखीन एक महत्वाची बातमी, टाकळी हाजी झेडपी मध्ये भाजपनं आघाडी घेतलेली आहे. भाजपचे राजेंद्र गावडे हे 494 मतांनी आघाडीवर दिसतंय. गावडे माजी आमदार पोपटराव गावडेंचे पुत्र आहेत आणि त्यांनी आघाडी घेतलेली आहे. त्यानंतर बघूया निलंग्यामध्ये सर्व गटामध्ये काँग्रेस आघाडीवर असलेलं पाहायला मिळत आहे. निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि अमित देशमुखांमध्ये झालेली जी राजकीय जुगलबंदी आपल्या सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेली आहे. मात्र आता निलंग्यामध्ये संभाजी पाटील निलंगेकर जे भाजपचे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघात सर्व गटामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. खरं तर अमित देशमुखांनी अनेक प्रचार सभा देखील घेतलेल्या होत्या. या प्रचार सभांमधून लातूरकरांना आवाहन करण्यात आलेलं होतं आणि आता काँग्रेस आघाडीवर आहे. धाराशिवमध्ये भाजपनं बाजी मारलेली आहे. रामचंद्र सांगळे हे विजयी झालेले आहेत. आपण बघतोय जे काही निकाल आलेले आहेत राज्यभरातले ते बघूयात. अमित व्यवहारे आहेत आष्टी पंचायत समिती सोलापूर मधून, ते विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीनं आष्टी पंचायत समितीमध्ये एक विजय घोडदौड चालू ठेवलेली आहे. विजय उमेदवार सांगोल्यामध्ये शिवसेनेचे 2 उमेदवार विजय झाले. त्यामधले दादा लवटे हे शिवसेनेचे सांगोल्यामध्ये विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे. जे काही राज्यभरातले निकाल पूर्ण विजय हाती आलेले आहेत ते आपण बघतोय. माडा भोसरे गटातून राष्ट्रवादीनं बाजी मारली. अश्विनी दळवी या राष्ट्रवादीच्या विजय झालेल्या आहेत. तर दुसरीकडे शहापूर जिल्हा परिषद अलिबाग मधून अमित नाईक, जे आपण मगाशी उल्लेख करत होतो काँग्रेसचे, हे विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुढली एक मोठी आणि महत्वाची बातमी, धाराशिवच्या कळंबमध्ये शिवसेना उमेदवार विजय झालेले आहेत. इटकूर गटामधून अनंत लंगडे हे विजय झालेले आहेत. धाराशिवमध्ये शिवसेनेनं बाजी मारताना शिवसेना आपल्याला पाहायला मिळते. इटकूर गटातून अनंत लंगडे हे विजय झाले. पुढची बातमी आलेली आहे कोल्हापूरमधून. कोल्हापुरात पहिला निकाल हाती आलेला आहे. गुणकी गणामध्ये काँग्रेसच्या शुभांगी कुंभार या विजयी झालेल्या आहेत. पंचायत समितीतील काँग्रेसचे भरत पाटीलही विजयी झालेले आहेत. तर गुणकी गटामध्ये काँग्रेसच्या संगीता पाटील विजयी झालेल्या आहेत. काँग्रेसनं आपलं खातं उघडलेलं आहे. कोल्हापुरातला हा पहिला निकाल हाती आलाय. अगदी सतेज पाटील यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसनं प्रचाराचा सतेज पाटलांनी संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये झंझावात केलेला होता. एकीकडे भाजपचे अनेक नेते, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आबिटकर असतील, मुश्रीफ असतील, त्यामुळे महाडिक असतील, हे सगळे प्रचार करत होते. विरुद्ध बंटी पाटील प्रचार करत होते. दक्षिण सोलापूर मधून भाजप उमेदवार विजय झालेले आहेत. आता घडीची एक महत्वाची बातमी, कासेगाव पंचायत समितीमधून विजय राठोड हे विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोलापूरमध्ये आतापर्यंत आपण बघितलं जे 8-9 कल आलेले आहेत त्यामध्ये भाजप आघाडीवर होती. तर दुसरीकडे आता निकालांमध्ये सुद्धा भाजपनं बाजी मारायला सुरुवात केली आहे. दक्षिण सोलापुरातली मोठी बातमी, कासेगाव पंचायत समितीमध्ये विजय राठोड हे विजयी झालेले आहेत. तर कलांमध्ये भाजप आघाडीवर होतच, मात्र आता भाजपचा उमेदवारही विजयी झालेला आहे. विजय राठोड हे विजयी झालेले आहेत. आता आणखीन एक महत्वाची बातमी आलेली आहे माढातून पृथ्वीराज सावंत हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते. तर पृथ्वीराज सावंत हे आघाडीवर आहेत. भाजपचे पृथ्वीराज सावंत हे आघाडीवर पाहायला मिळत आहेत.
पृथ्वीराज सावंत हे तानाजी सावंत यांचे पुतणे आहेत. एक महत्वाची बातमी आपण बघतोय, माढ्यातून पृथ्वीराज सावंत हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. काका पुतण्यांमध्ये थोड्याशी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना घेऊन घमासान पाहायला मिळालं होतं. पुतण्यानं काकांच्या विरोधात जाऊन ही उमेदवारी लढवलेली होती, निवडणूक लढवलेली होती. आता पृथ्वीराज सावंत हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळालं.